त्या दिवशी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानात अजित पवार बसले होते. त्यांच्या डोक्यात दिवसभराचे काम, निवडणुकीच्या सभा आणि भविष्यातले अनेक विचार नक्कीच होते. पण नियतीच्या मनात काही वेगळे चालले होते. जणू काही सगळं अचानक घडेल याची चाहूल होती. विमान टेक ऑफ घेतला आणि शहर मागे राहिले. ढगांच्या वरती शांतता होती, पण मनात अस्वस्थता होती. माणसाला मृत्यूची चाहूल आधीच लागते असं म्हणतात, आणि अजित पवारांच्या बाबतीतही असंच काहीसं दिसलं. त्यांच्या शेवटच्या भाषणात 24 जानेवारी 2026 रोजी त्यांनी म्हणालं होतं की हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आज असू उद्या नसू, नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. आणि हे शब्द त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा आठवले गेले. 4 दिवसांनी बारामतीच्याच मातीत विमान अपघाताने त्यांचे प्राण गेले. त्या भाषणात अजित पवारांनी डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्राचा उहापोह केला होता. त्यांनी विमानाचे उदाहरण दिले. प्रवासी सुरक्षित राहावेत म्हणून कुत्र्यांना प्रशिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे. पण 4 दिवसांनी त्याच विमानाचा प्रवास त्यांचे जीवन संपवणार ठरला. हा योगायोग आहे की नियतीचा कटू खेळ, हे लोक विचारत आहेत. भाषणात त्यांनी अजून सांगितलं की राजकारण हेच सर्वस्व नाही. निवडणुका येतात जातात, समाजासाठी केलेलं कामच खरं असतं. त्यांनी जुने सहकारी, बालपणीच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितलं की अनेक विकास कामं बारामतीत उभी केली आहेत आणि समाजासाठी केलेल्या प्रयत्नांचा फायदा लोकांना होत आहे. विमानात बसताना त्यांनी कदाचित फोन केला असेल, मेसेज केला असेल, कामाची सूचना दिली असेल, पण नियतीचा निर्णय वेगळा होता. विमान आकाशात पुढे जात होते आणि मुंबईच्या लोकांना काहीही कल्पना नव्हती की काही वेळात एक मोठा धक्का बसणार होता. त्यांच्या भाषणातील शब्द आता लोकांच्या डोळ्यांसमोर आहेत. नियतीच्या बोलावण्या आणि मृत्यूची जाणीव याचा विचित्र संगम या घटनेत दिसतो. आणि लोक विचार करत आहेत की अजित पवारांना काहीतरी आधीच जाणवत होतं का? ही कहाणी अजूनही इथे संपत नाही, कारण पुढे अपघाताचे तपशील, चौकशी आणि गुडथेची बाजू समोर येणार आहेत. अपघाताची बातमी बाहेर पडताच संपूर्ण महाराष्ट्र खळबळून निघालं. टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो आणि जुन्या भाषणांचे क्लिप्स व्हायरल होऊ लागले. आणि सर्वात जास्त शेअर होणारा क्लिप तोच होता ज्यात अजित पवार म्हणत होते, तुम्ही आज असू उद्या नसू, नियतीच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. लोकांना वाटलं की हे शब्द निव्वळ वाक्य नव्हते, तर जणू काही भविष्यवाणी होती. लोक एकमेकांना विचारत होते, खरंच का हे शक्य आहे का? एखाद्या माणसाला स्वतःच्या मृत्यूची चाहूल लागते का? इतिहासात असे अनेक उदाहरण आहेत की महान व्यक्तींनी मृत्यूपूर्वी अशाच प्रकारची विधानं केली होती. काही जण आपल्या कुटुंबाला भेटायला गेले, काही जण मित्रांना माफी मागितली, काही जण आयुष्याचा आढावा घेतला. आणि अजित पवारांच्या भाषणातही असा सूर जाणवत होता. त्यांनी आपल्या जुने सहकाऱ्यांची नावे घेतली, काही जण आता आपल्यात नाहीत हे सांगितलं. बालपणीच्या आठवणी सांगितल्या आणि नियती, मृत्यू, आयुष्याच्या अनिश्चिततेबद्दल बोलले. त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की त्यांना काहीतरी जाणवत होतं का? दरम्यान अपघात नेमका कसा झाला याबाबतही प्रश्न निर्माण झाले. हवामान खराब होतं का? तांत्रिक बिघाड झाला का? पायलटला काही इशारा मिळाला का? एअर ट्रॅफिक कंट्रोलने काय मार्गदर्शन दिलं याची चौकशी सुरू झाली. आणि आणखी एक विचित्र गोष्ट लक्षात आली. 4 दिवस आधीच अजित पवारांनी डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्राबद्दल बोलताना विमान सुरक्षेचं उदाहरण दिलं होतं, ज्यामुळे लोक म्हणू लागले की ज्यांनी विमानातील बॉम्ब शोधण्यासाठी कुत्र्यांचं महत्त्व सांगितलं तेच माणूस अपघातात मृत्युमुखी पडतो. हा योगायोग आहे की नियतीचा खेळ आहे का? भावनिकदृष्ट्या ही गोष्ट लोकांच्या मनात घर करून बसली. लोक म्हणाले की कदाचित त्यांना सुरक्षा व्यवस्थेतील उणीवा माहीत होत्या म्हणून सतत सुरक्षेवर बोलत होते. काही म्हणाले हा फक्त योगायोग आहे आणि त्याला गोडथेचं स्वरूप देणं चुकीचं आहे. पण प्रश्न निर्माण होतात. अजित पवार अनेक दशकं सत्तेत राहिलेले नेते होते. राजकारणाची प्रत्येक बाजू पाहिली. सत्ता, संघर्ष, विरोधक, मित्र, विश्वासघात याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्यामुळे त्यांचे प्रत्येक शब्द महत्त्वाचे असायचे. आणि भाषणातील वाक्यांवर आता लोक विशेष लक्ष देतात. अपघातानंतर बारामतीत शोककळा पसरली. रस्ते शांत झाले, दुकाने बंद होती. लोक एकमेकांच्या घरी जाऊन चर्चा करत होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण अजित पवार हे केवळ नेते नव्हते तर मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द आता आठवणी बनले आहेत आणि लोक त्यातून वेगवेगळे अर्थ काढत आहेत. काही म्हणतात आयुष्याचा लेखाजोखा मांडत होते, काही म्हणतात नव्या पिढीला संदेश देत होते की राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा आहे, आणि काही म्हणतात नकळत निरोप देत होते. पण सत्य काय आहे कुणालाच माहीत नाही. अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स तपासला जाणार आहे. हवामान अहवाल आणि तांत्रिक अहवाल पाहिले जात आहेत.
पण लोकांच्या मनातला एकच प्रश्न राहतो, अजित पवारांना काहीतरी आधीच जाणवत होतं का? भाषणातील शब्द निव्वळ योगायोग होते का, की नियतीचा संकेत होता? इतिहासात अशा शेवटच्या शब्दांना महत्त्व दिलं जातं, तसंच या प्रकरणातही दिसतं आहे. जसं दिवस जात आहेत तसतसे अपघाताच्या चौकशीभोवती प्रश्न अधिक गडद होत आहेत. तांत्रिक अहवाल तपासले जात आहेत, पायलट आणि को पायलटमधील शेवटचा संवाद ऐकला जाणार आहे, हवामान अहवाल आणि विमानातील यंत्रणा तपासल्या जात आहेत. पण लोकांच्या मनात भावनांचा वादळ कायम आहे, कारण हा केवळ विमान अपघात नाही, तर एक अनुभवी नेत्याचा अकस्मात मृत्यू आहे. आणि अशा वेळी लोक उत्तरं शोधत राहतात. अजित पवारांच्या आयुष्याकडे पाहिलं तर ते संघर्षांनी भरलेलं होतं. साध्या परिस्थितीतून वर आलेला नेता, मेहनत, चिकाटी आणि राजकीय कौशल्याने यशस्वी झाला. अनेक निर्णय वादग्रस्त ठरले, काही कौतुक मिळाले, पण सगळ्यांनी मान्य केलं की ते काम करणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने केवळ राजकीय पक्षाला नाही, तर राज्याला मोठा धक्का बसलाय. त्यांच्या शेवटच्या भाषणाचा अर्थ आता लोक वेगवेगळ्या प्रकारे लावत आहेत. काही म्हणतात की ते आपल्याच अंताची जाणीव असल्यासारखं बोलत होते, काही म्हणतात की आयुष्याचं सार्वत्रिक सत्य सांगत होते, तर काही म्हणतात की नकळत निरोप देत होते. पण सत्य कुणालाच माहीत नाही, कारण अजित पवार आता आपल्यात नाहीत. अपघाताच्या चौकशीने काही निष्कर्ष दिले तरी लोकांच्या मनात राहणारी भावना एकच आहे. त्यांच्या शेवटच्या भाषणातील शब्द आणि अपघात या दोन घटनांचा विचित्र संगम या गोष्टींना गूढतेचं रूप देतो. लोक म्हणतात नियतीचा संकेत आहे, काही म्हणतात योगायोग आहे, परंतु प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की अजित पवारांचं जाणं खूप लवकर झाले आणि त्यांच्या जाण्यामुळे राज्याला, समाजाला आणि कार्यकर्त्यांना खूप काही कमी पडले आहे. त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण समाजासाठी केलेलं काम कायम लक्षात राहतं. आणि आज हेच खरं ठरतंय. लोक त्यांना त्यांच्या कामासाठी आठवत आहेत, त्यांच्या निर्णयांसाठी आठवत आहेत, त्यांच्या योगदानासाठी आठवत आहेत. आणि त्यामुळे अजित पवारांचा अपघात केवळ बातमी नाही, तर एक अध्याय बनला जो कायम लक्षात राहील. त्यांच्या शेवटच्या शब्दांमुळे, शेवटच्या प्रवासामुळे आणि अचानक जाण्यामुळे हा अध्याय अधिकच वेदनादायक बनलाय. या संपूर्ण घटनेतून शिकायला मिळतं की आयुष्य अनिश्चित आहे, क्षणाक्षणाला बदलतं. आणि म्हणूनच आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्यात चांगलं काम करायला हवं, लोकांसाठी उपयोगी पडायला हवं. आणि हाच संदेश अजित पवारांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या भाषणात दिला. कदाचित नकळत ते आपल्यासाठी मार्गदर्शन सोडून गेले होते. लोक आजही त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकतात आणि त्याचा अर्थ शोधतात. काही लोक म्हणतात की हे शब्द त्यांच्या अंताची जाणीव असल्यासारखे होते, काही लोक म्हणतात की ते फक्त जीवनाचा आणि नियतीचा सत्य सांगत होते. पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की अजित पवारांनी दिलेला संदेश आणि त्यांचं अचानक जाणं ही दोन्ही घटना आपल्या भावनांवर खोल छाप सोडतात. अपघाताच्या चौकशीतून येणारे निष्कर्ष काय असतील, विमानाच्या तांत्रिक बिघाडाचा अहवाल काय सांगेल, हवामानाचा परिणाम किती होता, हे सगळं महत्त्वाचं आहे. पण लोकांच्या मनातील भावना त्यांना कुणीही नाहीशी करू शकत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, अनुयायांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये अजित पवारांची आठवण कायम राहणार आहे. या अपघातानंतर बारामतीत शोककळा पसरली होती. रस्ते बंद झाले, लोक गटागटाने घरांमध्ये एकमेकांना भेटायला लागले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण अजित पवार हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर मार्गदर्शक, दादा आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि लोक त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची आठवण ठेवत आहेत. त्यांचा प्रभाव फक्त बारामतीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्यभर जाणार आहे. अपघातानंतर त्यांच्या भाषणातील शब्दांचे अर्थ वेगळ्या पद्धतीने घेण्यात आले. काही जण म्हणतात की ते आयुष्याचा लेखाजोखा मांडत होते, काही जण म्हणतात की ते पिढीला संदेश देत होते की राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा आहे, तर काही म्हणतात की ते नकळत निरोप देत होते. लोकांच्या मनात हा प्रश्न कायम राहतो, नियतीचा संकेत होता की योगायोग? या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणार नाही, परंतु प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर एकच भावना आहे की अजित पवारांचं जाणं खूप लवकर झाले आणि त्यांनी समाजासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि राज्यासाठी खूप काही सोडून गेले. त्यांच्या शेवटच्या भाषणाने आणि अचानक मृत्यूने हा अध्याय अधिकच वेदनादायक बनवलाय. आणि त्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं की आयुष्य अनिश्चित आहे, क्षणाक्षणाला बदलतं आणि आपल्याजवळ जेवढा वेळ आहे त्यात समाजासाठी, लोकांसाठी चांगलं काम करायला हवं. आणि कदाचित हाच अजित पवारांचा शेवटचा संदेश होता, जो त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी सोडून गेला. आणि आता ही कथा तुमच्यासमोर आहे. तुम्ही त्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.